कल्याण डोंबिवली महापालिकेतील 27 गावांचा पुन्हा एकदा संघर्ष पेटलाय। पालिकेने आगामी निवडणुकांचा विचार करून ज्या प्रभाग रचनेची घोषणा केली आहे त्या रचनेला ग्रामस्थांचा ठाम विरोध आहे। 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने सत्यवान म्हात्रे यांनी माध्यमांना सांगितलंय की महसूल मात्र घेतला, पण विकासाच्या बाबतीत आम्हाला नेहमीच दूर ठेवले। म्हणूनच आम्हाला कल्याण डोंबिवली पालिकेत राहायचे नाही, आम्हाला या पालिकेतून बाहेर पडायचे आहे। या नव्या प्रभाग रचनेला आव्हान देण्यासाठी समितीने तब्बल 3 ते 4 हजार हरकती पालिकेत दाखल केल्या आहेत। गुरुवारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते हरकती दाखल करण्यासाठी पालिकेत दाखल झाले। मागील 30-35 वर्षांपासून 27 गावे स्वतंत्र महापालिकेची मागणी करतायत। 15 वर्षांच्या काळात या भागातील राजकीय वातावरणाचा अंदाज घेऊन भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने येथे आपले बस्तान बसवले। नगरसेवक निवडूनही आले, पण आता संघर्ष समितीने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे। या विरोधामुळे आगामी पालिका निवडणुकांमध्ये 27 गावे पालिकेवर बहिष्कार टाकण्याची शक्यता व्यक्त केली जाते। काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर 18 गावे पालिकेतून वगळली गेली होती, पण कल्याण डोंबिवली शहरालगतची महसुली उत्पन्न देणारी 9 गावे मात्र राजकीय व्यूहरचनेतून पालिका हद्दीत ठेवण्यात आली आहेत। 27 गावातील ही विभागणी ग्रामस्थांना मान्य नाही। पूर्वी स्वतंत्र नगरपालिका देण्याची हालचाल शासन स्तरावर झाली होती, पण त्यावर विरजण पडले। आता नव्या राजकीय हालचालींमध्ये नवी मुंबईची 14 गावे, 27 गावे आणि अंबरनाथ लगतची गावे एकत्र करून स्वतंत्र महापालिकेचा विचार सुरू असल्याची चर्चाही रंगली आहे। सध्याच्या स्थितीत 27 गावांचा प्रभाग रचनेवरील विरोध आगामी निवडणुकीत मोठा पेच निर्माण करू शकतो, असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली।